काँग्रेसच्या काळामध्ये आली, काँग्रेसनं 50 वर्ष आम्हाला न्याय दिला नाही. काँग्रेसच्या काळामध्ये अनिल भाऊंनी ही योजना मांडली, त्याला तुम्ही मंजुरी दिली नाही. परंतु भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यावरच ह्याला सही कशी झाली हा आमचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि पुन्हा 14 वर्ष त्या ठिकाणी काम बंद पडलं आणि परत 2014ला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये परत भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि परत ह्या योजनेला गती आली मित्रांनो. आणि हे गती आल्यावर पुन्हा त्याला जे पैसे कमी पडत होते ते सगळे भारतीय जनता पार्टीनं केंद्रात आणि राज्यानं त्या ठिकाणी टेंबू असेल, तुमची ताकारी असेल, म्हैसाळ असेल, ह्याला त्या ठिकाणी पैसे दिले. आणि आज भारतीय जनता पार्टीनं पैसे दिले म्हणून ही टेंबू योजना आपल्या त्या ठिकाणी आल्या. मला तेच सांगायचं आहे तुम्हाला. ह्याच्या अगोदरची परिस्थिती काय होती, आज परिस्थिती काय आहे. गावागावामध्ये टँकर चालू असायचे, गावागावामध्ये त्या ठिकाणी रोजगार हमीची कामं चालू असायची. आज ते सगळं बंद कशामुळे झालंय, ते भारतीय जनता पार्टीमुळे झालंय. म्हणून आमचा आग्रह असा आहे की भारतीय जनता पार्टीला आपण मतदान केलं पाहिजे. लक्षात घ्या मित्रांनो, जे 50 वर्ष काँग्रेसनं केलं ना ते भारतीय जनता पार्टीनं केलं. म्हणून आमचा आग्रह आहे की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी आपण मतदान केलं पाहिजे.